नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या पायाखाली अक्षरशः रोज असतो, पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. तो विषय आहे खडक. डोंगर, किल्ले, आपल्या घरातली फरशी, अगदी रस्त्यावरचा साधा दगडसुद्धा, या प्रत्येकाची एक गोष्ट आहे. अगदी. आपण खडकांना फक्त एक निर्जीव वस्तू म्हणून पाहतो, पण खरं तर प्रत्येक खडक हा पृथ्वीच्या इतिहासाचा एक साक्षीदार आहे. वा, साक्षीदार. हो, तो एका अविरत प्रवासात आहे. कधी तो अग्नीतून जन्म घेतो, कधी पाण्यामुळे तयार होतो, तर कधी प्रचंड दाब आणि उष्णतेखाली स्वतःचं रूपच बदलून टाकतो. म्हणजे हे खडकांचे एक जीवनचक्र आहे आणि आज आपण या चक्राचे 3 मुख्य टप्पे समजून घेणार आहोत, बरोबर? अगदी बरोबर. आपण आज 3 मुख्य प्रकारांवर बोलू: अग्निजन्य खडक, गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक. छान. तर मग सुरुवात अर्थातच उगमापासून करूया. पहिला प्रकार, अग्निजन्य खडक. या नावातच त्याचा अर्थ दडलेला दिसतोय. अग्नीपासून तयार होणारे. अगदी. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा पृथ्वीच्या पोटातून तप्त, वितळलेला शिलारस किंवा मॅग्मा बाहेर येतो, ज्याला आपण लाभारस म्हणतो. बरोबर. हा लाव्हारस जेव्हा थंड होतो, घट्ट होतो, तेव्हा अग्निजन्य खडक तयार होतात. आणि काही मॅग्मा जमिनीखालीच हळूहळू थंड होतो, त्यातूनही हे खडक बनतात. अच्छा, म्हणजे जमिनीवर आणि जमिनीखाली दोन्हीकडे. हो. आणि पृथ्वीवर तयार झालेले हे पहिले खडक असल्यामुळे यांना मूळ खडक असंही म्हणतात. मूळ खडक. मग यांची वैशिष्ट्ये काय असतात? म्हणजे हे ओळखायचे कसे? हे खडक प्रचंड कठीण, एकसंध आणि वजनाला जड असतात. कारण ते थेट वितळलेल्या खनिजांपासून बनतात, त्यामुळे त्यात पोकळी नसते. आणि एक महत्वाचा मुद्दा, यांच्यात जीवाश्म आढळत नाहीत, बरोबर? अजिबात नाहीत. कारण ते इतक्या प्रचंड तापमानात तयार होतात की त्यात कोणत्याही सजीवांचे अवशेष टिकण्याची शक्यताच नसते. सगळं जळून खाक होतं. आपल्या महाराष्ट्राचा आणि या खडकांचा तर खूप जवळचा संबंध आहे, नाही का? दख्खनचा पठार. अगदी बरोबर. कोट्यावधी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळं आपल्या सह्याद्री आणि दख्खनच्या पठारावर बेसाल्ट नावाच्या अग्निजन्य खडकाचे विस्तीर्ण थर पसरले. आणि याच बेसाल्ट खडकाच्या झिजेमुळे महाराष्ट्रात ती सुपीक काळी माती तयार झाली. बरोबर. काळी कापसाची मृदा किंवा रेगूर मृदा म्हणजे आपल्या प्रदेशाची शेती थेट या खडकांच्या इतिहासाशी जोडलेली आहे. वा, म्हणजे खडकामुळे पीक ठरतं. पण ह्यात एक गंमत आहे असं मी ऐकले. प्युमिस नावाचा एक दगड आहे. प्युमिस. तो अग्निजन्य असूनही पाण्यावर तरंगतो. हे कसं शक्य आहे? दगड आणि तोही तरंगणारा. खूपच छान मुद्दा आहे हा. प्युमिस हा एक अपवाद आहे. तो ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या फेसापासून तयार होतो. फेसापासून? हो. लाभारस वेगाने थंड होताना त्यात अडकलेली वायू बाहेर पडतात आणि त्यामुळे तो खडक एखाद्या स्पंजसारखा सच्छिद्र बनतो. अच्छा, म्हणून त्याची घनता पाण्यापेक्षा कमी होते. अगदी. आणि म्हणूनच तो पाण्यावर तरंगू शकतो. एक प्रकारे निसर्गाचा चमत्कारच आहे तो. कमाल आहे. तर हे झाले अग्नीतून जन्मलेले खडक. पण मग या मूळ खडकांचं पुढे काय होतं? ते आयुष्यभर तसेच राहतात का? नाही, अजिबात नाही. इथेच तर खडकांच्या जीवनचक्राचा दुसरा टप्पा सुरू होतो. तो कोणता? हे कठीण अग्निजन्य खडक जेव्हा ऊन, वारा, पाऊस अशा नैसर्गिक शक्तींचा सामना करतात, तेव्हा त्यांची झीज व्हायला लागते. ते फुटतात, त्यांचे लहान तुकडे किंवा वाळूसारखे कण तयार होतात. आणि हे कण मग नदी, वारा किंवा हिमनदीच्या प्रवाहाबरोबर वाहून नेले जातात. बरोबर. आणि हे कण वाहत जाऊन समुद्राच्या तळाशी किंवा सखल प्रदेशात स्थिरावतात. एकावर एक असे हजारो, लाखो वर्ष थरावर थर साचत राहतात. अगदी. या प्रचंड वजनामुळे खालच्या थरांवर दाब वाढतो आणि हे सुट्टे कण एकमेकांना घट्ट चिकटतात. यातूनच तयार होतात गाळाचे खडक. किंवा स्तरित खडक, कारण त्यात थर दिसतात. हो, म्हणूनच त्यांना स्तरित खडक म्हणतात. आणि इथेच ती गोष्ट घडते जी अग्निजन्य खडकांमध्ये शक्य नव्हती. म्हणजे जीवाश्म. अगदी अचूक. कारण हे थर हळूहळू साचत असताना त्यात अनेकदा मृत वनस्पती किंवा प्राणी गाडले जातात. आणि त्यांचे ठसे त्या खडकांमध्ये कायमची उमटतात. हो, हे जीवाश्म म्हणजे निसर्गाने जपून ठेवलेले एक टाइम कॅप्स्यूल आहे. त्या खडकाच्या एका तुकड्यावरून आपण कोट्यवधी वर्षांपूर्वीचे जीव कसे होते हे सांगू शकतो. आणि या खडकांचा सावळाव अग्निजन्य खडकांच्या अगदी विरुद्ध असतो, नाही का? म्हणजे ते वजनाला हलके आणि ठिसूळ असतात. बरोबर. आणि सच्छिद्र सुद्धा.
दिल्लीचा लाल किल्ला हे याचंच उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. तो लाल वाळूच्या खडकापासून बनवला आहे. हो, आणि तो एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. तो तुलनेने मऊ असतो. म्हणूनच लाल किल्ल्यावर इतकं सुंदर आणि नाजूक नक्षीकाम करणं शक्य झालं. अगदी. तेच काम बेसॉल्टसारख्या कठीण अग्निजन्य खडकावर करणं जवळपास अशक्य होतं. म्हणजे बघा, प्रदेशात कोणता खडक सापडतो यावर तिथलं स्थापत्यशास्त्र आणि कलाकुसर अवलंबून असते. म्हणजे एका बाजूला दख्खनचे आपले अभेद्य किल्ले हं. जे कठीण बेसॉल्टपासून बनलेत, आणि दुसऱ्या बाजूला दिल्लीचा लाल किल्ला. वाह, दगडाने इतिहास आणि कला दोन्ही घडवले. खरंय. छान. तर अग्नीतून आलेले खडक, गाळातून तयार झालेले खडक. आता या कथेचा तिसरा अंक कोणता? तिसरा अंक आहे कायापलट होण्याचा, रूपांतरित खडक. रूपांतरित. म्हणजे इथे कशाचं रूपांतर होतं? इथे मूळ खडकांचं म्हणजे अग्निजन्य आणि गाळाच्या खडकांचंच रूपांतर होतं. ते कसं? भूगर्भातल्या हालचालींमुळे किंवा ज्वालामुखीमुळे एखादा खडक परत पृथ्वीच्या पोटात ढकलला जातो. तिथे त्याला प्रचंड दाब आणि उष्णतेचा सामना करावा लागतो. म्हणजे पुन्हा एकदा अग्नीच्या जवळ. हां, पण यावेळी तो वितळत नाही का? नाही, पूर्णपणे वितळत नाही, पण त्या उष्णता आणि दाबामुळे त्याचं मूळ स्वरूप पूर्णपणे बदलून जातं. अच्छा. हे एखाद्या पदार्थाला बेक करण्यासारखं आहे. तुम्ही पीठ, साखर घेता, त्याला ओव्हनमध्ये उष्णता देता आणि बाहेर जो केक येतो तो पूर्णपणे नवीन पदार्थ असतो. खडकांचं होतं, त्यांच्या आतल्या खनिजांची रचना, त्यांचे स्फटिक पूर्णपणे बदलतात. एक नवीन, अधिक कठीण खडक जन्माला येतो. आणि ह्या प्रक्रियेत मूळ खडकातले जीवाश्म असलेच तर? ते त्या प्रचंड उष्णतेमुळे आणि दाबामुळे नष्ट होतात. त्यामुळे रूपांतरित खडकांमध्ये जीवाश्म सहसा आढळत नाहीत. पण ह्या प्रक्रियेत काही अविश्वसनीय गोष्टी घडतात नाही का? जसं की साधा चुनखडक. बरोबर. साधा चुनखडक, जो एक गाळाचा खडक आहे, त्यावर दाब आणि उष्णतेचा परिणाम झाला की त्याचं रूपांतर होतं सुंदर संगमरवरात. आग्र्याचं ताजमहल, जो ह्याच संगमरवरापासून बनला आहे. म्हणजे एक साधा खडक एका मौल्यवान आणि सुंदर दगडात बदलला. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोळसा. कोळसा हा वनस्पतींच्या अवशेषांपासून बनलेला एक गाळाचा खडक आहे. हो, पण जेव्हा ह्याच कोळशावर भूगर्भात लाखो वर्ष प्रचंड दाब आणि उष्णता येते, तेव्हा त्याचं रूपांतर होतं जगातल्या सगळ्यात कठीण पदार्थात. हिऱ्यामध्ये. हो, हिऱ्यामध्ये. अविश्वसनीय. म्हणजे कोळसा आणि हिरा हे एकाच मूळ पदार्थाची दोन रूपं आहेत. एकाला आपण जाळतो आणि दुसऱ्याला दागिना म्हणून वापरतो. हे तर खरंच कायापालट आहे. याचप्रमाणे ग्रॅनाइट या कठीण अग्निजन्य खडकाचं रूपांतर नीस नावाच्या खडकात होतं. अच्छा. त्यातल्या खनिजांचे पट्टे स्पष्ट दिसतात. प्रचंड दाब एका विशिष्ट दिशेने आल्यामुळे त्यातले खनिज एका रेषेत समांतर रचले जातात. आता पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राकडे येऊया. आपण पाहिलं की इथे बॅसाल्टचं साम्राज्य आहे. पण या तिन्ही प्रकारच्या खडकांचं वितरण आपल्या राज्यात कसं आहे? महाराष्ट्राचा जवळजवळ 80% भाग बॅसाल्ट या अग्निजन्य खडकांनी व्यापलेला आहे. हे खरंय. त्यामुळे आपल्याकडे खनिज संपत्तीची विविधता कमी आहे. पण मग बाकीच्या भागात? राज्याच्या पूर्व भागात म्हणजे विदर्भात आणि दक्षिण कोकणात ग्रॅनाइट आणि नीससारखे खडक आढळतात. त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या पट्ट्यात लोहखनिज आणि इतर खाणी आहेत. आणि कोकणचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे ना, जांभा खडक. हो, दक्षिण कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जांभा खडक मोठ्या प्रमाणात आढळतो. तो अतिपावसाच्या प्रदेशात बेसाल्टसारख्या खडकांच्या तीव्र झिजेमुळे तयार होतो. म्हणूनच त्याचा रंग तांबडा असतो. बरोबर. त्यात लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असतं आणि तो बांधकामासाठी खूप वापरला जातो. आणि आपल्या किल्ल्यांवरची ती पाण्याची टाकी, म्हणजे किल्ला बांधताना दगड काढण्यासाठी खणलेले खडेच पुढे पाण्याची टाकी म्हणून वापरले गेले. एकाच कामात दोन गोष्टी साध्य झाल्या. किती दूरदृष्टी होती. अगदी. आपल्या पूर्वजांना स्थानिक भूशास्त्राची किती सखोल माहिती होती हेच यातून दिसतं. खरंय. तर आज आपण खडकांच्या निर्मितीच्या 3 वेगवेगळ्या पण एकमेकांशी जोडलेल्या कथा पाहिल्या. अग्नीतून जन्म घेणारे अग्निजन्य खडक, इतिहासाचे थर जपणारे गाळाचे खडक आणि प्रचंड दाब व उष्णतेखाली स्वतःची ओळख बदलणारे रूपांतरित खडक. प्रवास अविरत सुरू असतो.
आपल्या पायाखालचा प्रत्येक दगड या प्रवासाचा एक भाग आहे. या चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या श्रोतांमध्ये आहे. कोणता? समजा एका शिल्पकाराला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक शिल्प घडवायचं आहे. तर आपण चर्चा केलेल्या 3 प्रकारच्या खडकांपैकी कठीण अग्निजन्य, तुलनेने मऊ गाळाचा आणि सुंदर पोत असलेला रूपांतरित खडक, त्यांनी या कामासाठी कोणता दगड निवडावा आणि का? खूपच छान प्रश्न आहे. हो, एका कलाकाराच्या नजरेतून आणि एका भूशास्त्रज्ञाच्या नजरेतून याचं उत्तर काय असेल यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.